हॅलो गाई, संध्याकाळचे वाजलेत 6 आणि मी निघाली आहे घरकुलला. माझ्यासोबत कोण नव्हतं म्हणून मी घेऊन चालले माझ्या भावाला. भाऊ थांबला होता रस्त्यात काही लेकरांसोबत खेळत. तिथून मी त्याला नेलं वडत, चल बाबा माझ्यासोबत कोण नाही आहे म्हणून. मग आम्ही दोघं निघालो आहेत घरकुलला. तर मम्मीला द्यायचं होतं आम्हाला सरप्राईज. काय घ्यायचं कळत नव्हतं. मग तो मला सांगत होता हे घेऊ शकतेस ते घेऊ शकतेस, पण मला ऐकायचं नव्हतं त्याचं, मला करायचं होतं माझ्या मनाचं. मग आम्ही दोघं निघालो आणि ही आहे आमच्या घरकुलची रोड, म्हणजेच आमच्या गल्लीची रोड आहे, पण चालते. आता घरकुल म्हणजे काय म्हणाल तर आमच्या सोलापुरामधला एक छोटंसं सोलापूर आहे. ते घरकुलमध्ये आम्हाला जे पाहिजे ते सर्व भेटतं आहे. मग घरकुलमध्ये जाताना मी आणि माझा भाऊ बोलणं चालू होतं. तो लाजत होता, लाज बाबा म्हटलं जाऊ दे. आणि ही आहे घरकुलची मेन रस्ता. इथून आम्ही पोहोचतोय घरकुलमध्ये. घरकुलमध्ये जाताना भावाचं बोलणं आणि लेक्चर चालू होतं. खाली मुंडी घालून निघत होतं, पण त्याच्या खाली वानवर जाऊ नका, खाली मुंडी आणि पाताळ धुंडी असं आहे त्याचं. जाऊ दे. रस्त्याने जाताना शांत कसे जावं म्हणून आम्ही स्क्रोल करत चाललो. आणि हे आलं आहे समोर आता आमचं घरकुलचं रिक्षा स्टॉप आलं की त्याच्या समोरच आहे दुकान. जे आम्हाला जायचं होतं तिथे. आम्हाला जायचं होतं मिठा ज्वेलर्सला. मिठा ज्वेलर्स ह्याला कुठे माहीत नव्हतं. हा मला विचारत होता कुठे आहे. चल बाबा म्हटलं दाखवते. आणि हे आला मिठा ज्वेलर्स. संध्याकाळच्या टायमाला सगळीकडे भगवे दिसत आहे. खूप भारी वाटलं बघून. आणि आम्ही पोहोचलोत मिठा ज्वेलर्समध्ये. आणि काय घ्यायचं होतं आम्हाला कळत होतं म्हणून आम्ही ठरवलं बिचव्या घ्यायची. मला आल्या पटकन पसंत बिचव्या आणि घेतल्या मी. ते घेऊन निघालो आम्ही घरी. सो टाटा बाय बाय, थँक्यू.